नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण लातूर साईडला बनवतात तसा चुरमुऱ्यांचा सुशीला बनवूया. बघा, पोहे खाल्ल्याच्या नंतर ज्यांना ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम असा हा नाश्त्याचा पर्याय आहे. तर त्यासाठी बघा, हे मी पाव किलो चुरमुरे घेतलेले आहेत. हे छान असे निवडून घेतलेले आहेत मी, आणि आपण याला आता मस्त स्वच्छ धुवून घेऊया. इतर साहित्यामध्ये बघा, मी हे घेतलेलं आहे, एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, हे डाळवं, शेंगदाणे, कढीपत्ता, चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हे चुरमुरे मी छान असे आता धुवून घेते. हे बघा, मी चुरमुरे असे धुवून घेतलेले आहेत. आता करूया सुरुवात. गॅसवर कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे. या गरम झालेल्या कढईमध्ये आपल्याला टाकायचे तेल. एक 2 पळी मी तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला छान असं कडकडू द्यायचं आहे, म्हणजे फोडणी एकदम मस्त बसते. आता या कडकडलेल्या तेलामध्ये आपण टाकूया मोहरी. मोहरी आपण छान अशी तडतडू द्यायची. जिरे आणि मोहरी बघा छान अशी तडतडलेली आहे. आता टाकू आपण याच्यामध्ये ही बारीक केलेली हिरवी मिरची. त्यानंतर टाकू आपण हे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला मस्त असे कुरकुरीत छान असे फ्राय करून घ्यायचे. हे शेंगदाणे आपले छान असे कडक होत आले की मग आपण टाकूया हा कांदा. कांदा पण आपल्याला छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदललेला दिसतोय. आपण आता टाकू टोमॅटो. या ठिकाणी तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसतील तर तुम्ही टोमॅटो न टाकता सुद्धा हा सुशीला करू शकतात. पण टोमॅटो टाकल्याच्या नंतर चव ही खूप छान येते. आता हा टोमॅटो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकू हे डाळवं. आणि ही कढीपत्त्याची पानं. आपल्याला टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत चांगला परतायचा आहे बघा. आता टाकू आपण हळद. छान मिक्स करून घेऊया. आता हे जे भिजवलेले आपले चुरमुरे आहेत, हे भिजवलेले चुरमुरे आपण या कढईमध्ये टाकून घेऊ.
मस्त मऊ झालेले आहेत आता हे आपले चुरमुरे भिजवल्यामुळे. आणि आपल्याला आता हे हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकू आपण चवीपुरतं मीठ. सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. हा सुशिला खायला एकदम चवदार आणि एकदम वेगळे अशी चवीचा लागतो. आता ही चिरलेली कोथिंबीर टाकूया. आमच्या लातूर साईडला पाहुणे आल्याच्या नंतर आवर्जून हा सुशिला केला जातो. तुम्ही नक्की एक वेळेस करून बघा, तुम्हालाही हा नाश्त्याचा प्रकार आवडेल. आता छान असं हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. एक 5 मिनिट झालेले आहेत. बघू आपण. मस्त छान असं वाफाळलेला आहे हा सुशिला. तर बघा, असा हा भन्नाट चवीचा हा सुशिला आपला तयार आहे. बघू शकतात तुम्ही. सोबत लिंबू, कांद्याची फोड, एकदम झक्कास असा हा नाश्त्याचा बेत आहे. मस्त असा लिंबू पिळून घ्यायचा आणि छान असा या नाश्त्यावर ताव मारायचा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.